नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. गावाकडे आलो मित्रांनो. आपण नियोजन असते की आज गहू काढायचं आहे. मशीन आलेली आहे, बाकी शेतकऱ्यांचं काढतात, त्यांचं झालं की आपल्याकडे येईल. थोडंसं मला अजून कुडी एकदम अशी काही नाही झालेली, थोडासा कचरा येण्याची दाट शक्यता आहे. मध्ये तिथं एक थोडा हिरवा आहे ते आपल्याला ठेवायचं आहे, पण काय परत आपल्याला सुट्टी नाही, त्याच्यामुळे आज काढून घेणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर पण बोलावला, डायरेक्ट ट्रॅक्टरमध्येच आपण वाचणार. परत ते कुठं भरत बसायचं, कुठं ना करणार. ऊस बघा, गावाच्या वर गेल्या ऊस. चला काढून घेऊ, मशीन आले की तुम्हाला दाखवतो परत. गहू काढायचं. ये बीच का थोड़ा हरा है ना, इतना ही है. खत आणलंय मित्रांनो. मळ्यात आलो होतो आपण, 100 बॅग मागवल्या होत्या. तर मळ्यासाठी 35 बॅग खाली केल्यात आणि राहिलेला 65 इनामाने शेअर केलं. ते खोडवा आहे, खुरपून झाला आहे त्या दिवशी, आता चांगला तापला आहे. माझ्या डोक्यात विषय होता एक, खताचं पोतं घेऊन यावं, अमोनियम सल्फेट टाकून देऊन. हे बघा, हे काय सकू संत्रा देशी दारू. ऊसवाल्यांचाच कार्यक्रम असतो तो. उद्या दिवस पाळी आहे. आज खत आणून ह्याला टाकावं. आता वाजले असतील 12 साडेबारा. बायका पण येत आज खुरपायचं आहे, त्यांचं काम चाललंय. गहू काढून झाला मित्रांनो, घरी आणला, आता वाळत घातला. हे गावाचं एक मार्गी लागलं नियोजन. आता ह्याला खंडाळला जातो, 2 पोती घेऊन येतो. एक सिंगल सुपर फॉस्फेट, एक अमोनियम सल्फेट टाकून देतो आज, आणि उद्या भिजवायचं नियोजन लावतो. यांचा ऊस झाला भिजवून. हे कसं आहे, आपल्याला चालेल बरोबर. चला जेवून घेऊ आणि नियोजन लावू बाकीचं. वाल वगैरे चालू करून ठेवू. इथं त्यांचा वाल चालूच आहे, त्यांचा भिजवणं झालं आहे बहुतेक. आपला वाल चालू करून ठेवू. हा वाल बंद आहे, हा चालू आहे. उद्या येईल, पाणी सोडून जाईल. कधी घेऊन येऊ आपण. एक अमोनियम सल्फेट, जिंकिरेड, सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोते आणल्यात मित्रांनो. कालून ठेवले इथं. 10 बादल्या भरल्यात, 24 सर आहेत.
साधारणतः 2.5 सरी काढावी लागेल. उद्या दिवस पाळीला भिजवायचं आहे. चला कट टाकून घेऊ पटापट. 4:30 वाजत आले. इथं शेरखेळ्यात एक मित्रांनो 15 पोती टाकलेत. हे असेच टाकून गेलो आहे सकाळी. तर म्हणलं थप्पी मारून ठेवावं, कधी टाकायचं नियोजन होईल तेव्हाच होईल. मग बघा हे पाईपलाईन फुटली ही, तर त्याच्यामुळं हे इथून पाणी येतं आहे बघा. त्या झाडाच्या मुळ्याने गेलं का काय झालं. ही शिसवाची एक झाडं लय आले, त्यांचं कार्यक्रम करायचं. हे आईने एवढं खुरपले काय, मला वाटतं 3 का 4 साऱ्या, काय 2 साऱ्या का काहीतरी राहिल्यात. पण हा हे काय, हे 2-3 साऱ्या राहिल्यात इकडच्या, इकडच्या राहिल्यात. चांगलं आहे बरं का. कोंबडी खत आत्ता टाकावं का नको, कारण हीटच एवढी आहे आणि त्याच्यात परत अजून कोंबडी खताची हीट. बघू चला, 5:15 वाजून गेलेत. तिकडचे 50 पोते थापी मारायच्यात, पटकन करू. थप्पी मारून ठेवली मित्रांनो. 2 आणि 3 5 4 9 10 11 12 13 14 15 झाले. चला ही नमाज जाऊ, ती 50 पोते मारायचे. पाणी फार कमी झालं बघा, आटलं पाणी. गेलं खोड वगैरे होतं, सगळं गेलं. कारखाना बहुतेक 1-2 दिवसात पट्टा पडलं. झालं जवळपास 13 लाख गाळप झालं आहे कारखान्याचं. 15 लाखाचं टार्गेट होतं कारखान्याचं, पण आपल्या खंडाळ्यानंच 1-1.5 लाख आणला असेल. हरभऱ्याच्या ह्याच्यात कोथिंबीर लावली आईने, 30 दिवस आले. आणि इकडं आग मागास होती जरा, पण उगावली चांगली. हे बघा कोथिंबीर इकडे तुमच्या लक्षात येईल, इकडे चांगली उगावली. या अगोदर आणली होती, तिनं जास्त दाट लावली त्याच्यामुळे संपलं. पांडी 1 किलो लावायची होती, आपण 1.5 किलो आणली होती, तरी आईने 8-10 साऱ्यांना संपवली. त्याच्यामुळे कमी पडली. चावरी म्हणून आहे, चावरी. बघू काय होतंय. कांदा बघू शकता मित्रांनो, माना टाकल्या बरं. हे बघा बऱ्याच अंशी माना टाकल्या, काढावं लागतील आता. तिकडे पण काढायचं काम चाललं आहे बघा. काढले, ट्रॅक्टर भरायचं काम चालू आहे. 2 ट्रॅक्टर लावलेत. तर परत 30 तारखेला पाऊस आहे, 30-31. मग आता खुरपण झाल्यानंतर ह्याच्यावरती नंबर येईल. तीन मजूर होतं बघा, आणि आई एक चौथी. 4 जणी खुरपत होत्या. 1 2 3 4 5 6 7 8 साऱ्या झाल्यात बघा पूर्ण, आणि 4 साऱ्या अर्ध्या अर्ध्या झाल्यात. म्हणजे उद्याचा दिवस पण बहुतेक ह्याच्यातच जाईल. आता उद्या येतात का नाही काय माहिती. परत अजून एक खालचं तुकडं असंच आहे. किती मजाचं, किती दिवस होतंय भिजावणं राहतंय काय माहिती. मजुरांचं फार अडचण आहे, मजूरच मिळाला नाही. इथं टाकली होती 50 पोती आपण. थप्पी लावा म्हणलं, आणि आज बाया म्हणल्या आम्ही काढतो. तर त्या जर विस्कडत असतील तर म्हणलं कशाला थप्पी मारा, मेहनत करा. पन्नास पोती टाकली तिथं. पायी पूर पडले ती 1-2. भुईमुग पण भिजवावं लागेल ना. अरे हे कॅन्ड कुठं गेलं, कॅन्ड घेऊन जायचंय. पाण्याला आणलं होतं ना कॅन्ड, गाडीपाशी ठेवलं असेल बहुतेक. ट्रॅक्टर आणला होता इथून असा. भुईमुगात पण परत तण आले,
भुईमुग भिजवावं लागेल आता. नेलं का काय आहे ना परत कॅन. सूर्य चालला मित्रांनो अस्ताला. दिसतंय का? दिवस मावळायला लागला आता. घरी जायचं आपल्याला. झालं आजची कामं संपली. आपण जे नियोजन केलं होतं सगळं झालं. गहू काढून झाला, गहू घरी आणला, बाहेर ठेवला आहे मस्तपैकी उन्हाला. झालं एक ऊन तर झालं. त्याच्यानंतर कोंबडी खत पण आलं, सगळीकडे स्टॉक करून घेतलं. आणि खंडाळा गेलो, रासायनिक खतं आणली. कारण थोडंसं काय होईल या युद्धामुळं खताचा तुटवडा होईल, म्हणून अमोनियम सल्फेट वगैरे का आणून ठेवलं. त्याची जरा नंतर प्रॉब्लेम होईल अमोनियम सल्फेटचा. बाकी काय सिंगल सुपर फॉस्फेट मिळेल. EMOPचाच आत्ता प्रॉब्लेम झाला आहे, पण बघू कसं होतं आहे. तर 4-5 पोती घेऊन आलो आपण. त्याच्यातली 2 पोती तर तुम्ही पाहिलेच, मळ्यात आपलं इसकडून झालं. उद्या दिवस पाळी, मळ्यात पाणी चालू होईल आणि आता जाऊ घरी. तर मित्रांनो परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.